दिनांक 23 अप्रैल 2026 श्री धीरेन्द्र कृष्ण जी महाराज बागेश्वर धाम, इनके दिव्य शक्ति को खुली चुनौती। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति घोषित करती है कि जालसाजी मुक्त अवस्था फ्रॉड एंड प्रूफ कंडीशन में किसी व्यक्ति ने दिव्य शक्ति का प्रदर्शन चुनौती प्रक्रिया के शर्तीनुसार प्रमाणित करने पर उसे 80 लाख रुपए का पुरस्कार दिया जाएगा। 44 वर्ष से समिति अंधविश्वास उन्मूलन का कार्य राष्ट्रीय स्तर पर कर रही है। हम ईश्वर और धर्म के विरोधी नहीं, उनके नाम पर ठगी के खिलाफ है, ये समिति की भूमिका है। श्री धीरेन्द्र कृष्ण जी महाराज बागेश्वर धाम स्वयं में दिव्य शक्ति या चमत्कारिक शक्ति या अतीन्द्रिय शक्ति या अलौकिक शक्ति है मानकर दूसरों की बातें जानने का दावा करते हैं। उन्हें ये चुनौती दी जाती है। 1. का हम 10 व्यक्ति समय पर प्रस्तुत करेंगे। उनका नाम, पिताजी का नाम, उम्र, आधार कार्ड के अनुसार, मोबाइल नंबर एक कागज पर लिखकर वो पहले ही सीलबंद लिफाफे में रखा जाएगा। ये सीलबंद लिफाफा निर्णायक पंचों के गठित समिति के पास सुरक्षित रखा जाएगा। पंच कमेटी दोनों के सहमति से 5 लोगों की गठित की जाएगी। खा महाराज जी के सामने 10 व्यक्ति प्रस्तुत करते ही हर एक का नाम, पिता का नाम, उम्र उनके आधार कार्ड पर लिखे अनुसार, मोबाइल नंबर बिना गलती के बताना होगा। 2. हम पड़ोस के रूम में 10 वस्तु रखेंगे। उसका वीडियो रिकॉर्डिंग होता रहेगा। महाराज जी अपने तथाकथित सूक्ष्म या दिव्य शक्ति द्वारा पहचान कर बतलाए तथा पर्चे पर लिखें। ये प्रक्रिया 2 बार आयोजित की जाएगी। दोनों चुनौतियां 90% सही बतलाने पर महाराज जी के दावों में सच्चाई है तथा उनकी चुनौती में जीत हुई ये माना जाएगा। उन व्यक्तियों के नाम केवल देखने मात्र से स्वयं के दिव्य शक्ति से बताने तथा लिखने पर उनमें चमत्कारिक शक्ति है ये माना जाएगा। ये प्रक्रिया 2 बार 5 दिन के अंतराल में सिद्ध होने पर वो व्यक्ति 80 लाख रुपए इनाम का हकदार रहेगा। आम्ही म्हटलं होतं ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी यावेळेस हे आव्हान स्वीकारलं तर 80 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळेल। त्यांना जर पारितोषिक घ्यायचं नसेल, कारण मला माहीत आहे की त्यांच्यासाठी 80 लाख रुपये की झाडची पत्ती आहे, एका दिवसाची कमाई त्यांची कोटीच्या वरची आहे। त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी नव्हे, पण त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे सिद्ध करण्यासाठी पुढे यावं, हे आव्हान स्वीकारावं। 2दा त्यांनी सिद्ध करावं। 90%पेक्षा अधिक ते करेक्ट आहेत। मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ कायमची बंद करेल, त्यांच्या पायावर डोकं ठेवेल आणि त्यांचा भक्त बनेल। नाही, त्यांनी जर हे आव्हान स्वीकारलं नाही तर धीरेन्द्र कृष्ण महाराज हे भोंदू आहेत, लोकांना ठगवत आहेत, लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत, असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं। आणि त्यांना घेऊन भिडणारे BJPचे आणि आजच्या सरकारमधले लोक हे तेवढेच त्या फसवणुकीचे भागीदार आहेत। लोकांना फसवण्यामध्येच त्यांना रस आहे, हेही जनतेनं समजून घ्यावं, असं जाहीररित्या मी आवाहन करतो आहे। किमान रासू गवईंसारखी समजदार भूमिका ते घेतील असं मला वाटत होतं। CGI म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली। पण जे आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांबद्दल माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात। माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून तयार झालेलो आहे। आणि प्रत्यक्षात मात्र धीरेन्द्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात। हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक आहे। मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा। तुम्ही CGI होता या देशाची आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही, तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। तुमच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र